नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 23 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राजस्थानमधील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो MLFF टोल प्रणाली कोणत्या टोल प्लाझावर सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दौलतपुरा टोल प्लाझा। नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया नाहाईने राजस्थानमधील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोल प्रणाली सुरू केली आहे। ही प्रणाली नॅशनल हायवे 48 वरील दौलतपुरा टोल प्लाझा येथे कार्यान्वित करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे वाहनांना टोल नाक्यावर न थांबता प्रवास करता येणार असून वाहतूक कोंडी कमी होईल। राजस्थान राज्याबद्दल बघा तर याची स्थापना झाली होती 30 मार्च 1949 रोजी। राजधानी आहे जयपूर। अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे। राष्ट्रीय उद्याने आहेत रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर। राजस्थानबद्दल अतिशय महत्त्वाचे फॅक्ट जाणून घ्या तर राजस्थान हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट राजस्थानमध्ये स्थित आहे। कुंभलगड किल्ला हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत असलेला किल्ला आहे। चित्तोडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो। माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे। सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय खारे पाण्याचे सरोवर आहे। भारतातील पहिले सौर ऊर्जा पार्क भडला सोलर पार्क हे राजस्थानमध्ये स्थित आहे। पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय विधवा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 जून। आंतरराष्ट्रीय विधवा दिन इंटरनॅशनल विडोज डे दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो। हा दिवस युनायटेड नेशन्सद्वारे जगभर पाळला जातो। विधवा महिलांचे हक्क, सन्मान आणि सशक्तीकरण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। पुढला प्रश्न आहे, WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 70वा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 70व्या स्थानावर राहिला आहे। या निर्देशांकात एकूण 120 देशांचा समावेश करण्यात आला आहे। या इंडेक्समध्ये स्वीडन प्रथम स्थानावर आहे, फिनलँड आहे द्वितीय स्थानावर आणि डेन्मार्क आहे तृतीय स्थानावर। प्रश्न चौथा आहे, FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण आहेत? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विवेक अग्रवाल। विवेक अग्रवाल यांची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी व्हाईस प्रेसिडेंटपदी नियुक्ती झाली आहे। FATFच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत। त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ जुलै 2026 पासून सुरू होणार आहे। प्रश्न 5वा, FIH हॉकी महिला नेशन्स कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत। भारताने FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन हॉकी महिला नेशन्स कप 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे। अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा 2-0 असा पराभव केला। हा सामना ऑकलँड येथे खेळविण्यात आला। या विजयासह भारताने दुसऱ्यांदा FIH महिला नेशन्स कपचे विजेतेपद जिंकले आहे। या विजयामुळे भारताला पुढील हंगामातील FIH विमेन्स प्रो लीगमध्ये पदोन्नती मिळाली आहे। लाल रेमसियामी हिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला तर दीपिका ही स्पर्धेतील संयुक्त सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली। हॉकी इंडियाने खेळाडूंना ₹3 लाख आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना ₹1.5 लाख बक्षीस जाहीर केले आहे। प्रश्न 6वा, बिट्स पिलानी आणि ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ₹100 कोटींचे संशोधन उद्यान कोठे उभारले जाणार आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हैदराबाद।
बिट्स पिलानी आणि ॲक्सिस बँक यांच्या सहकार्याने हैदराबाद येथे ₹100 कोटींचे संशोधन उद्यान उभारण्यात येणार आहे. हे उद्यान जीवविज्ञान, आरोग्यसेवा, बायोफार्मा आणि डीप टेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. 1,20,000 चौरस फूट क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन हबसुद्धा राहणार आहेत. तेलंगणा स्थापना करण्यात आली होती 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रमुख राष्ट्रीय उद्याने बघा, महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, मृगवनी राष्ट्रीय उद्यान आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत यादाद्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, बसरा सरस्वती मंदिर आणि जोगुलांबा देवी मंदिर. महत्त्वाचे फॅक्ट्स बघा, तेलंगणा राज्याची स्थापना 2 जून 2014 रोजी करण्यात आली. हे भारताचे 29वे राज्य म्हणून ओळखले जाते. हैदराबाद हे राज्याची राजधानी व IT क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. चार मिनार हे तेलंगणाचे प्रमुख ऐतिहासिक स्मारक आहे. रामोजी फिल्म सिटी ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट स्टुडिओंपैकी एक आहे. प्रश्न 7वा, अलीकडे INS अग्रय, INS दुनागिरी आणि INS संशोधक या जहाजांचे कमिशनिंग कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कोलकाता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2026 रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट येथे INS अग्रय, INS दुनागिरी आणि INS संशोधक या 3 स्वदेशी नौदल जहाजांचे कमिशनिंग केले आहे. ही जहाजे भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केली आहेत. त्यांची निर्मिती गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता येथे करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे कोलकाता. अधिकृत भाषा आहे बंगाली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि राज्यपाल आहेत RN रवी. राष्ट्रीय उद्याने आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर. महत्त्वाचे फॅक्ट्स, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. रॉयल बंगाल वाघ हा सुंदरबनचा प्रमुख आकर्षण आहे. हुगडी नदी पश्चिम बंगालमधील महत्त्वाची नदी आहे. दुर्गापूजा हा पश्चिम बंगालचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध उत्सव आहे. भारताचे पहिले मेट्रो रेल्वे शहर कोलकाता आहे. हावडा पूल हा भारतातील प्रसिद्ध पुलांपैकी एक आहे आणि पश्चिम बंगालला भारताची सांस्कृतिक राजधानी असेही म्हटले जाते. पुढला प्रश्न आहे, अलीकडे भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी 3 वर्षांसाठी कोणाची फेरनियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तुषार मेहता. वरिष्ठ वकील तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी 3 वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला 20 जून 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने मंजुरी दिली. त्यांचा नवीन कार्यकाळ 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. सॉलिसिटर जनरल पद काय असते? तर सॉलिसिटर जनरल हे एक उच्च पदस्थ सरकारी कायदेशीर अधिकारी आहेत जे न्यायालयीन कार्यवाहीमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. प्रश्न 9वा, आशियाई रिले अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये महिला 4x100 मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक कोणत्या देशाने जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारत. 21 जून 2026 रोजी शांग्यू चीन येथे झालेल्या आशियाई रिले अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने महिला 4x100 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय संघात श्रावणी नंदा, स्नेहा SS, सुदेशना शिवनकर आणि तमन्ना यांचा समावेश होता. भारतीय संघाने 43.85 सेकंद वेळ नोंदवत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये चीनने रौप्य पदक तर थायलंडने कांस्य पदक जिंकले आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू कोण ठरली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, हरमनप्रीत कौर.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू बनण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्यांनी हा टप्पा महिला T20 विश्वचषक 2026 मधील साऊथ आफ्रिका विमेन्स नॅशनल क्रिकेट टीम विरुद्धच्या सामन्यात गाठला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.